उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मातोश्री बाहेर झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे आणि रात्रीपासूनच आपण पाहतोय की कार्यकर्ते मोठ्या संख्येने मातोश्रीवर येत आहेत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी। उद्धव ठाकरेंकडून या शुभेच्छांचा स्वीकार जो आहे तो केला जातोय आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते अजूनही मातोश्री परिसरामध्ये आहेत। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। TV9 मराठीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निवृत्ती, मातोश्रीचा परिसर फुलांनी सजवण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून कार्यकर्ते मातोश्रीवर आले। निवृत्ती, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जे आहे ते उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर आले आहेत आणि सर्व शिवसैनिकांनी जे आहे ती मातोश्रीच्या बाहेर गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज सकाळी 8 वाजल्यापासूनच सर्व शिवसैनिक जे आहेत ते मातोश्रीच्या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी करून उभे होते आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत स्वतः उद्धव ठाकरे जे आहे ते मातोश्रीच्या ठिकाणी या ठिकाणी सर्व शिवसैनिकांचे पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जे आहे ते मातोश्री परिसरामध्ये उपस्थित असतील आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी जे आहे ते गर्दी केल्याचं चित्र आपल्याला मातोश्री परिसरामध्ये पाहायला मिळतंय। संपूर्ण मातोश्री परिसरामध्ये जे आहे ते फुलांची सजावट जी आहे ती सजावट देखील करण्यात आलेली आहे। अनेक शिवसैनिक जे आहेत ते पुष्पगुच्छ असतील किंवा भेटवस्तू असेल किंवा हार फुलं असतील ते घेऊन आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। अनेक शिवसैनिकांनी आपण पाहतोय की प्रेम देखील जे आहे त्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अनेक शिवसैनिकांच्या मनातली इच्छा ज्या आहेत ते बॅनरच्या स्वरूपामध्ये आपण संपूर्ण मुंबईभर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या आपल्याला त्यांच्या इच्छा व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज प्रत्यक्षात आपल्या नेत्याला भेटण्यासाठी सर्व शिवसैनिक जे आहेत ते आतुर होते आणि सकाळी 8 वाजल्यापासूनच सर्व शिवसैनिकांनी जे आहे ते मातोश्रीच्या बाहेर गर्दी केली होती आणि आता उद्धव ठाकरे स्वतःहून जे आहे ते सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मातोश्रीच्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सर्व शिवसैनिकांच्या शुभेच्छा ज्या आहेत ते उद्धव ठाकरे स्वीकारतायत। आता सध्या पदाधिकारी असतील किंवा सामान्य शिवसैनिक असतील यांच्या शिवसैनिकांच्या शुभेच्छा ज्या आहेत ते उद्धव ठाकरे स्वतः स्वीकारतायत। नेते देखील जे आहेत ते सर्व नेते उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी जे आहे ते मातोश्रीवरती येणार असल्याची माहिती आहे। नक्कीच निवृत्ती, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर इथे दृश्य मातोश्री परिसरामध्ये आपण या ठिकाणी पाहताय उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड जी आहे ती सुरू आहे। उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्यासोबतचा एक फोटो आपल्यासोबत असावा हीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे सेल्फी जी आहे ती काढली जाते। फुलांचा वर्षाव जो आहे तो केला जातोय, पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा ज्या त्या दिल्या जात आहेत आणि कार्यकर्ते जे राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले आहेत काही ना काही भेटवस्तू घेऊन उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी, आपल्या नेत्याला भेटण्यासाठी मातोश्री परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। मातोश्रीवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय आणि याच अनुषंगाने या ठिकाणी नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहोत। निवृत्ती, आज दिवसभर उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम कसा असणार आहे, कसं नियोजन असणार आहे? आता आपण पाहतोय की सामान्य शिवसैनिक आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उद्धव ठाकरे 11 वाजता या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व सामान्य शिवसैनिकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा ज्या आहेत ते उद्धव ठाकरे स्वतः स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर 1 वाजल्यानंतर सर्व नेते आणि जे मुख्य पदाधिकारी जे आहेत ते ठाकरे गटातील त्यांच्या शुभेच्छा ज्या आहेत ते उद्धव ठाकरे स्वीकारतील आणि आज दिवसभर जे आहेत ते दिवसभर उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असतील असं जे आहे ते संपूर्ण मातोश्रीवरून कळवण्यात आलं होतं। अनेक नेते जे आहेत ते नेते यायला देखील सुरुवात झालेली आहे। स्वतः संजय राऊत देखील जे आहेत ते आता मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। स्वतः संजय राऊत। नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।